अंगणामध्ये पाणी टाकलं आणि पाहते तर काय झाडाला गुलाबाच्या छान अशी सुंदर कळी आली होती आणि इकडे 2 येलो कलरचे फुलं पण आले होते. हा माझा मोठा मुलगा सकाळी सकाळी अभ्यास करत बसला होता. सकाळची कामे आवरली आणि नंतर लागले डब्यांच्या तयारीसाठी. इकडे पाहते तर काय मुगाला छानपैकी अशी मोड आले होते. मग घेतली मुगाची उसळ करण्यासाठी. गॅसवरती पॅन ठेवला, जिरे, मोहरी, कांदा, त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर. कांदा छानपैकी असा तळून घेतल्यानंतर टाकले लाल तिखट आणि मोड आलेले मूग. नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर, नमक टाकलं, हळद टाकली आणि हलवलं आणि झाकून ठेवलं. आहोंना जायचं होतं मेडिकलवरती, मग यांच्यासाठी इकडे चहा ठेवला आणि त्यांना चहा दिला. मुलं स्कूलला जायचं म्हणलं की सकाळी सकाळी आपल्या बायकांची एक ट्रेनिंगच असते नाही का बरं. हा माझा छोटा मुलगा आहे. हनुमान चालीसा वाचू लागला आणि मग नंतर त्यांचं आवरलं. मी त्यांना एक एक पोळी खाऊ घालूनच मी स्कूलला पाठवते. मुलं गेली होती स्कूलमध्ये. इकडे झाली माझी दुसऱ्या भाजीची तयारी. इकडे मला बनवायची होती भरलेली भेंडी. भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून आतमधून कट करून घेतली. भेंडीचा मसाला पण तयार करून ठेवला होता मी. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, नमक, धने पावडर, लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. त्या मसाल्यांना ओलसरपणा आला पाहिजे अशा प्रकारे आणि नंतर ते भेंडीमध्ये भरून घ्यायचे. व्हिडिओ थोडा पाहायला मोठा वाटतो पण प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी शिकण्यासारखं असतं बरं का. पूर्ण भेंडी मी मसाला घालून भरून घेतली होती. नंतर पॅन ठेवला, पॅनमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की त्यामध्ये भेंडी टाकली आणि 5 मिनिटं थोडंसं ठेवलं तेलामध्ये आणि हलवून घेतलं. ही होती माझी दिवसभराची कामे. नंतर 6:30 वाजले. देवाला दिवा लावला, धूप लावला आणि मस्त अशी देवाची पूजा करून घेतली. रात्रीच्या जेवणासाठी बनवली साधी सिंपल शेवग्याची भाजी. एका पातेल्यामध्ये हळद, मीठ, शेवग्याच्या शेंगा, पाणी टाकून शिजवून घेतल्या. नंतर कढई ठेवली. कढईमध्ये जिरी, मोहरी, लसूण, कांदा, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि थोडासा घरगुती काळा मसाला मस्तपैकी असं हलवून घेतला आणि शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा त्याच्यामध्ये टाकून घेतल्या. नंतर त्याच्यामध्ये टाकला शेंगदाण्याचा कूट, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं नमक. झाली मग इकडे आपली तयार साधी एक नंबर होती ही भाजी नाही का बरं. नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे होतं रात्रीचं जेवण. शेवग्याची भाजी, पोळी, ककडी, बीट आणि भरलेली